राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज निधन झालंय। सभेसाठी जात असताना बुधवारी सकाळी बारामतीत त्यांचं विमान कोसळलं। लँडिंग दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे। विमानात दादांसोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झालाय। दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंग करताना हा अपघात झाला। महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत होतं। सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती, म्हणून त्यानं विमान जास्त उंचीवर नेलं। रिपोर्ट्सनुसार त्यावेळी दृश्यमानता सुमारे 2000 मीटर होती। विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरवण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला। या दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरलं आणि क्रॅश झालं। त्यानंतर लगेचच त्यात आग लागली। लँडिंग दरम्यान पायलटनं कोणतंही आपत्कालीन सिग्नल दिलं नाही असंही वृत्त आहे। त्यानं मेडे कॉल देखील केला नाही। घटनेच्या वेळी बारामती फ्लाइंग क्लबमध्ये कोणतंही विमान उडत नव्हतं अशीही माहिती समोर आली आहे। दरम्यान अपघात इतका भीषण होता की विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते। विमानाची स्थिती पाहूनच मृतदेहांची ओळख पटवणं कठीण झालं होतं। समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी हातात घातलेल्या घड्याळावरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे। दादांनी अशी अकाली एक्झिट घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।